फार्म अकाउंटिंग या टॉपिकमधील नेक्स्ट प्रॉब्लेम आज आपण अभ्यासणार आहोत. तर या प्रकारे क्रॉप अकाउंट्स या ॲक्टिव्हिटीजवर आपला आजचा हा प्रॉब्लेम असणार आहे. तर यामध्ये या क्रॉप अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे हा मी ऑलरेडी इथं तयार केलेला आहे. पर्टिक्युलर अमाऊंटसाठी 2 कॉलम आहेत, इनर कॉलम आणि आउटर कॉलम. पर्टिक्युलर अमाऊंट कॉलम इथं सुद्धा 2 आहेत, इनर आणि आउटर. अर्थातच ही डेबिट साईड आणि ही क्रेडिट साईड. तर या डेबिट साईडला या क्रॉप अकाउंटशी संबंधित असणारे सगळे खर्चाचे जे घटक आहेत, खर्चाशी संबंधित असणारे जे सर्व हेड आहेत ते आपण या बाजूला दाखवणार आहोत आणि इन्कमचे हेड या क्रेडिट बाजूला आपण दाखवणार आहोत. तर चला पाहूया आपण प्रॉब्लेम काय आहे. तर फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर ए क्रॉप अकाउंट टू असरटेन द प्रॉफिट मेड. तर एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे पहा. तर आपल्याला इथं क्रॉप अकाउंट्स तयार करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर यामध्ये आपण रीड करत करत हा प्रॉब्लेम इथं आपण सॉल्व करूया. तर पहिला घटक इथं दिलेला आहे टू ओपनिंग स्टॉक. तर हा डेबिट साईडला घटक घेतला जाईल, टू ओपनिंग स्टॉक. तर या ओपनिंग स्टॉकमध्ये एकूण 3 घटक आहेत, व्हीट, त्यानंतर सीड्स आणि फर्टिलायझर्स. तर या प्रकारे हे ओपनिंग स्टॉकचे 3 घटक आहेत. याच्या अमाऊंट्स घेऊया आपण. 10,000, त्यानंतर 2,000, त्यानंतर 3,000. तर या प्रकारे याची जी टोटल आहे, टोटल एकूण येईल पहा 10, 12, 13, 15,000 रुपये. टोटल ओपनिंग स्टॉक अमाऊंट्स येईल 15,000 रुपये. यानंतर नेक्स्ट पुढचा घटक आहे परचेसेस. यामध्ये एकूण 2 घटक आहेत, सीड्स आणि फर्टिलायझर्स. नेक्स्ट घटक घेऊया आपण, टू परचेसेस. यामध्ये सीड्स आणि फर्टिलायझर्स. तर यामध्ये एकूण सीड्सची अमाऊंट आहे 1,200 रुपये आणि फर्टिलायझरची अमाऊंट आहे 1,800 रुपये. या प्रकारे या दोन्हीची जी टोटल आहे ती एकूण येईल 3,000 रुपये. त्याचबरोबर नेक्स्ट पुढचा पार्ट आहे वेजेस. तो सुद्धा खर्च आहे, टू वेजेस. यामध्ये एकूण वेजेस जे आहेत ते 2 प्रकारचे आहेत, पेड इन कॅश आणि पेड इन काइंड. इन कॅश रोखीनं अदा केलेली मजुरीची रक्कम आहे वेजेसची 13,600 रुपये आणि त्याचबरोबर इन काइंड बाय गिविंग व्हीट त्याची एकूण रक्कम आहे 9,200 रुपये. तर आता हे मजुरी जी दिलेली आहे इन काइंड म्हणजे व्हीटच्या स्वरूपात जे गहू दिलेला आहे 9,200 रुपये किमतीचा. तर हा जो घटक आहे मजुरी दिलेला हा आपण खर्च आहे त्यामुळे तर डेबिट साईडला दाखवलेला आहे. तर या हेडचा काइंडच्या स्वरूपात जे काही धान्य दिलेलं आहे तर याचा सेकंड इफेक्टसुद्धा आपल्याला इथं या क्रॉप अकाउंट्सला इथं दाखवावा लागेल. तर तो क्रेडिट साईडला तर तो बाय वेजेस या नावानं आपल्याला हा कॉन्ट्रा इफेक्ट इथं दाखवला जाईल. बाय वेजेस बाय वेजेस 9,200 रुपये. तर यानंतर सेल ऑफ व्हीट. नेक्स्ट पुढचा घटक आहे विक्री, बाय सेल ऑफ व्हीट 70,800 रुपये. 70,800 रुपये. यानंतर पुढचा जो घटक आहे व्हीट कंज्युम्ड बाय दी प्रोप्रायटर. तर आता या क्रॉप अकाउंट्समधला जो काही धान्याचा जो स्टॉक आहे व्हीट अर्थातच गहू, तर हा प्रोप्रायटर जो आहे शेतकरी जो ओनर जो आहे त्या स्वतःनं तो कंझ्युम केलेला आहे 3,200 रुपयाचा. तर ज्यावेळेला प्रोप्रायटरनी आपल्या व्यवसायामधील एखादा घटक ज्यावेळेला यूज केला जातो किंवा
उचल केली जाते, पैसे घेतले जातात, त्यावेळेला आपण ड्रॉइंग्स या नावानं ते घटक आपण दाखवतो. तर इथंसुद्धा हा जो घटक आहे 3200 रुपयाचा जो एकूण वीट कंझ्युम केलेला आहे प्रोप्रायटरनं, तर तो आपणाला इथं ड्रॉइंग्स या नावानं आपणाला तो घटक घेतला जाईल. बाय ड्रॉइंग्स त्याची रक्कम इथं आपण घेऊया 3200 रुपये. यामध्ये आपण तपशील लिहू शकतो कंसामध्ये वीट कंझ्युम्ड बाय प्रोप्रायटर. तर या प्रकारे नेक्स्ट पुढचा जो घटक आहे डेप्रिशिएशन ऑन मशिनरी. तर हा खर्च आहे डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन या नावानं खर्च घेतला जाईल. त्याची रक्कम आहे एकूण 4000 रुपये. याचबरोबर नेक्स्ट पुढचा जो घटक आहे क्लोजिंग स्टॉक. हा क्रेडिट साईडला दाखवला जाईल बाय क्लोजिंग स्टॉक. यामध्ये सुद्धा एकूण 3 घटक आहेत, वीट, त्यानंतर सीड्स आणि त्यानंतर फर्टिलायझर्स. यामध्ये एकूण वीटची अमाऊंट आहे 8000 रुपये, 8000. नेक्स्ट सीड्स 1400, 1400 रुपये आणि फर्टिलायझर्स 1600. तर या प्रकारे आपण या उदाहरणामध्ये दिलेले जे सर्व घटक आहेत ते आपण इथं या स्टेटमेंटमध्ये आपण इथं दाखवलेले आहेत. तर या प्रकारे हा क्लोजिंग स्टॉक जो आहे 8000, 1400 आणि 1600, तर याची जी एकूण टोटल आहे ती येईल पहा 11,000 रुपये एकूण याची टोटल आलेली आहे. तर अशा प्रकारे हा सिंपल प्रॉब्लेम आहे. तर दिलेले जे सर्व घटक आहेत डेबिट साईडला आपण सर्व इथं खर्च घेतलेले आहेत आणि क्रेडिट साईडला सर्व इन्कमचे हेड घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण आता याचा जो रिझल्ट आहे तो प्रॉफिट आपण इथं कॅल्क्युलेट करूया. तर याची जी टोटल आहे तर सर्वप्रथम आपण इथं क्रेडिट साईडची इथं आपण टोटल करूया. तर क्रेडिट साईडची टोटल येईल 0, तर त्याची टोटल येईल 94,200 रुपये. 94,200 रुपये. आता क्रेडिट साईडच्या टोटलमधून हे जे 3 घटक आहेत ते वजा केले जातील, 15,000, 3,000 आणि 4,000. त्याचबरोबर याची टोटल जी आहे ती पहा आपली इथं बाहेर घ्यायची राहिलेली आहे 13,600 आणि 9,200, 22,800 वेजेस, डेप्रिशिएशन. या प्रकारे टोटल 94,200. याचा जो डिफरन्स आहे टू प्रॉफिट 49,400. या प्रकारे या ॲक्टिव्हिटीचा जो रिझल्ट आलेला आहे तो 49,400 हा इथं प्रॉफिट आलेला आहे. तर या प्रकारे या क्रॉप अकाउंट्स आपण इथं ते तयार केलेलं आहे. तर आजच्या तासाला आपण इथेच थांबूया. धन्यवाद.